मित्रांनो, कोकणात गेल्यावर समुद्रात पोहायला इतकी मजा येईल वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती होतं आम्ही कोकणात आलेलो आणि आज करायचा होता स्टे, त्यामुळे आम्हाला लाकडं पण लागणार होती. जाता जाता या काकांचं घर दिसलं म्हणून तिथं गाडी थांबवून आम्ही लाकडं पण घेतली. लाकडं घेऊन पुढे आलो तर दुपार झाली होती. मग सगळ्या पोरांना भूक लागली होती. मग काय इथं खाऊन पण घेतला आणि निघालो बघा दुसऱ्या स्पॉटवर. मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे देवगडला. हे बघू शकता देवगड बीच. देवगड बीचच्या बरोबर वरतीच देवगडचा किल्ला होता. मग काय आलो की एकदाचा किल्ला बघायला. त्याच्यात एंटर केल्याची तर मारुती मंदिर दिसतंय. इथून पुढे निघालो बघा आम्ही किल्ल्यावर. आणि हा किल्ला एवढा क्लीन होता की काय बोलूच नका. आणि मित्रांनो, किल्ल्यावर हे कशासाठी बनवलं जातं हे तुम्ही कमेंट मध्ये कळवा. आणि किल्ल्याच्या बॅक साईडला समुद्र किनारा एवढा भारी दिसत होता की काय बोलूच नका. हे दृश्य किल्ल्यावर बघायला वेगळीच मजा होती. किल्ला बघितला आणि साईडलाच लाईट हाऊस होतं. मग काय सगळ्यांच्या तिकीट काढून आलो बघा आम्ही लाईट हाऊस बघायला. लाईट हाऊस खालनं तर एवढं कडक वाटतं की कधी एवढा वरती जातोय आणि वरचं दृश्य बघतोय असं झालं होतं. मग काय एकवर वरती चढून आलो बघा एकदासा लाईट हाऊसच्या वरती. आणि मित्रांनो, इथं लाईट हाऊसच्या वरती दुर्बीण ठेवली होती. दुर्बिणीतलं दृश्य काय तुम्हाला दाखवू शकलो नाही म्हणून निघालो बघा खाली जायला अशा पायऱ्या बनवल्या होत्या. आणि मित्रांनो, एकदासा आलो बघा खाली आणि लाईट हाऊस बघून जायचंच होतो तर साईडला जिथं एक मंदिर दिसलं बघा. आणि मित्रांनो, हे होतं गणपती मंदिर. मग काय आलो इथं आणि दर्शन घेतलं बघा. मंदिराच्या साईडनं जे अष्टविनायक लावलं होतं त्यांचं पण तुम्ही दर्शन घ्या. आणि मित्रांनो, किल्ल्यावर खाली इथंच होतो तर हे देवगड बीच कसा दिसतोय बघा. मग काय इथवर आलो तर म्हटलं देवगड बीच पण बघून घेऊया. आणि हा बीच एवढा क्लीन होता की काय बोलूच नका. आणि बीच बघून निघालोच होतो तर सौर्यानं बघा इथं आंबा काढून आणला होता. मग देवगडचा आंबा खाऊन निघालो बघा दुसऱ्या स्पॉटवर जायचं म्हटलं सीएनजी तर भरावं लागणार. मग काय सीएनजी भरला आणि आलो बघा इथं. हा स्पॉट कुठला आहे मला कमेंट मध्ये कळवा. एवढा कडक वाटत की काय बोलूच नका. आणि ह्या बीचच्या बाजूलाच एक मंदिर होतं आणि त्या मंदिराचं नाव होतं कुणकेश्वर मंदिर. कुणकेश्वर मंदिराच्या साईडनच खाली बीचला जायला रोड होता. आता समुद्र आहे म्हटलं पोरं म्हटलं तिथं पवायला जायचं. मग काय गाडी पार्क करून आलो बघा एकदासा पवायला. समुद्र पवायला एवढी मजा येते की काय बोलूच नका. समुद्राच्या लाटा पण एवढ्या मोठ्या येते आता. आणि मित्रांनो, पावता संध्याकाळ झाली म्हणून तुम्हाला सनसेट पण दाखवतो बघा. मित्रांनो, पाऊण वगैरे झालं, कपडे चेंज करून निघालो आम्ही. इथनं निघाला आम्हाला 6 वाजले होते. मग काय सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि निघालो बघा दुसऱ्या स्पॉटवर. मित्रांनो, आता आम्ही निघालो होतो मालवणला. आणि मालवणला जाता आता एक मंदिर आहे ते पण आम्ही बघणार होतो. मित्रांनो, मला पावता हे सापडलं होतं. ह्याला काय म्हणतात तुम्ही कमेंट मध्ये कळवा. तिथनं पुढे आम्ही आलो होतो रामेश्वर मंदिर मध्ये. मंदिरात आलो, दर्शन घेतलं आणि आतलं मंदिर बघून तर माझं मन प्रसन्नच झालं होतं. मंदिराच्या बाहेर येऊन बघतोय तर मंदिराची डिटेलिंग कशी केली आहे ते तुम्ही पण बघा. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. इथून पुढे आम्ही स्टे करणार आहे तो पण व्हिडिओ बनवलाय, तो पण बघून जावा.